द सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते। आणि जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांच्यासाठी की हा व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे सगळे अपडेट नेहमीप्रमाणे बघत राहा। आता मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय की आम्ही दररोज बेसला कुठं ना कुठं जातोय। हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल की हे कसं काय मॅनेज करताय हे लोक। तर मॅनेज करणं खरंच खूप कठीण होतंय। सोमवार ते शुक्रवार तर ऑफिस असला स्पेशली त्याच्यामध्ये तर काही होत नाही, तरी पण आम्ही एक एक सेकंदाच्या हिशोबाने असं चाललंय। म्हणजे भेटला टाइम तर त्या टाइमचा युटिलाइज कसा करायचा, म्हणजे एवढा व्याप आमचा भयानक पद्धतीने झालाय। सो त्या टाइम मॅनेजमेंट आम्ही प्रत्येक गोष्ट करू लागलोय आणि जवळपास म्हणजे 80% 90% सगळा भाग झालाय। पण तरी आपण म्हणतोच ना की काही काही गोष्टी राहतात, बारीक सारीक गोष्टी असतात की ज्या करायच्या असतात। जसं की आता वास्तुशांतीच्या खूप साऱ्या गोष्टी, केटरिंग लावायचं, परत डेकोरेशन चालू आहे, पूजेचं सामान, ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढतोय। सो हे 3 दिवस आम्हाला भेटले होते की शुक्रवार, शनिवार आणि रविवार। तो आम्ही हे दिवस कसे युटिलाइज करायचं आम्ही ठरवलं तरी हे 3 दिवसात आम्ही एवढं ऑक्युपाईड म्हणजे इतकं बिझी झालोय की आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या दिवसात कसं करता येईल आम्ही हेच टाइम मॅनेजमेंट बघत होतो। सो आज परत एकदा आम्ही चाललोय टिंबर मार्केटला, कारण की सगळ्यात मेन म्हणजे राहिले होते आपले वॉर्डरोब आणि त्याचे हँडल। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की यांनी फर्निचरवाला लावला ते हे का जात आहे प्रत्येक वेळेस। सो विषय असा आहे की फर्निचरवाले आम्ही लावले आहे, पण काही गोष्टींचं एक सिलेक्शन असतं। जसं की तुमच्या घराचं फायनल सिलेक्शन तुम्ही करता तर त्याचा लुक आणि पॉलिश करण्यासाठी ते मटेरियल कोणतं हवंय। सो मेन तर फर्निचरवाला असतो, पण आपल्या घराचं डिझाईन जेव्हा आपण करतो सो तिथलं सिलेक्शन हे आपल्या हातात असतं। एक तर आपण त्यांनाही देऊ शकतो, ते आपल्याला फोटो पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपला सांगू शकता की हे आहे, हे घेऊन टाका। पण जर आपल्याला स्वतः तिथे जाऊन बघायचं असेल की आपल्या घरातलं फर्निचरचं एक स्पेसिफिक ज्या लास्ट फिनिशिंगच्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे, सो त्यासाठी तुम्ही पण जाऊ शकता किंवा ते स्वतःही करू शकता। बट आमचं ओपिनियन होतं की आम्ही खूप एक्साइटेड होतो आमच्या घरासाठी फर्स्ट डे पासून, ज्या दिवशी आम्ही पायभरणी केली तेव्हा दिवसापासून। सो इच अँड एव्हरी गोष्टीची मेमरी म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करू लागलो आणि आयुष्यभरासाठी आम्हाला आमचा मेमरी म्हणून हे ब्लॉग आम्ही बनवते की आमच्या घरासाठी आम्ही किती एफर्ट घेतले। सो हा एक मेन मुद्दा होता माझ्या ब्लॉगिंगचा की आमच्या मेमरी आम्हाला लक्षात आहे आणि पुढे चालून आम्हाला कळावं की खरंच आपण किती एक्साइटेड होतो आपल्या नवीन घरासाठी। आणि कशा जसं आम्ही करतोय तसं आम्हाला कळतं पण की याच्यामध्ये डीप मध्ये किती असतं म्हणून। बट आम्हाला थकवाही येतो, आम्ही खूप म्हणजे हे पण होऊन जातोय, खूप असं स्ट्रेस पण येतोय आम्हाला, पण एक्साइटमेंट ते काय म्हटलं एक्झॉस्ट पण खूप येते। पण एक्साइटमेंट आणि ते म्हणताना की एक एनर्जीच असते की आपलं स्वतःचं घर आहे, आपण सगळ्या गोष्टी करतोय, ती एनर्जी एक वेगळीच येऊन जाते की सगळा थकवा सगळं विसरून जातो। सो जोमाने उठतो सकाळी परत पुढच्या कामाला निघतो। आणि ह्या सगळ्या व्यापामध्ये ऑफिसचाही व्याप काही वेगळाच असतो, विशेष म्हणजे मीटिंग्स असतात। सो मेंटल स्ट्रेस 100% मी म्हणेल। परत आपलं हे जे शारीरिक एफर्ट पण एक 50% म्हणाल काही हरकत नाही, कारण की जास्त सोमवार ते शुक्रवार कमी होतं, पण एरवी सॅटर्डे संडेला फुल 100% होऊन जातो। सो ह्या याच्यामध्ये आम्ही करतोय कसं तरी धडपडतोय, पण आमचा काय म्हणता एम आमचं जे आहे ते फिक्स आहे की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे, फिक्स करून ठेवल्या आहे की इथेच जायचं, एक्झॅक्टली हीच गोष्ट घ्यायची आणि हीच करायची। सो एक्झर्शन होतं, सगळ्या गोष्टी होतात, पण सॅटिस्फॅक्शन आम्हाला 100% येतंय, त्यामुळे आम्हाला जास्त काही त्रास होत नाहीये। बट एक्साइटमेंट खूप आहे। सो तुम्ही माझ्यासोबत स्टेज ठेवून राहा, माझ्या घराचे अपडेट आम्ही कशा प्रकारे आमचं घरकुल बनवण्यासाठी कशी मदत करतो आहे, स्वप्नाचं घर आमचं। सो नक्कीच माझ्यासोबत राहा। सबस्क्राईब नसेल केला असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला काही बोलायचं आहे का? सबस्क्राईब करा ना, सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा, स्टेज ठेवून राहा आणि मिनी ब्लॉग डेली बेस मध्ये येताच आहे त्यालाही लाईक करा। तर चला आजच्या ब्लॉग मध्ये टिंबर मार्केट मध्ये आम्ही हँडल कशी बघतोय ते बघण्यासाठी चला तर मग। नेहमीप्रमाणे घरातली सगळी कामे आवरून आम्ही निघालो होतो टिंबर मार्केटला। आज जरा कणकण वाटत होती म्हणून तब्येती थोडीशी ठीक नव्हती म्हणून थोडासा गाडीमध्ये डुलका घेतला, कारण की जाण्यासाठी अर्धा घंटा हा लागणारच होता। दुपारचं ऊन होतं, ऊन चांगलंच जाणवत होतं, कारण की एरवी आम्ही जातो तेव्हा आम्हाला एवढं काही वाटत नव्हतं, पण आज आणि कालपासून म्हणजे 42 सेल्सिअस डिग्रीवर तापमान पुण्याचं वाढत चाललं आहे। सो
दिवसेंदिवस मेचा महिना जवळ येतो आहे म्हणून तापमान हे वाढतच आहे. सो मग आम्ही दोघंही होतो. मग यांनी मस्तपैकी रेडिओ मिर्ची ऑन केली आणि त्या रेडिओ मिर्चीवर लागले माझे फेवरेट सॉन्ग. मग माझं गाणं आवडतं माझं गाणं असणार आणि मी एवढी शांत झोपून राहणार असं होणारच नाही. भले मी कितीही आजारी असू, मी त्या गाण्याचा आनंद तर घेणारच. सुंदर असा मनमोहक दृश्य होतं. मेट्रो सिटी आमची, तर मेट्रो सिटीमधून जाणारा हा मेट्रो ट्रॅक होता, वरून जाणारी मेट्रो आणि खालून आमचा वन वे होता. तर सुंदर अशा नयनप्रिय वातावरणात माझं सुंदर अशा गाण्यांचं मी एकदम हे घेत होते. एरवी मुलं असली की एकसुद्धा सेकंदासाठी आम्हाला सोडत नाही, पण आज थोडंसं हलकं वाटत होतं की मुलं नव्हते. पण तरीही मजा अशी होती की तरी आम्हाला असं वाटत होतं की मुलं हवी, कारण की त्यांची सवय मला इतकी झाली आहे ना, आता ते नसले का मला करमत नाही. कारण की जसं जन्म झाला 3 महिन्याची असतानापासून मी माझ्या मुलांचा सांभाळ केलेला आहे. त्यांचं अंघोळ घालणं, त्यांचे छोटे छोटे एक आजीबाईसारखे सगळे कामं मी माझ्या मुलांचे स्वतःच केलेले. कोणत्या प्रकारची मी न्यानी त्यांना लावलेली नाही, काही नाही. घराचा व्याप सांभाळून मी माझ्या मुलांचं संगोपन हे बारीक पद्धतीने केले आणि यातूनच माझा एक छोटासा असा मी माझा टाईम काढला आणि त्यातून माझं फेवरेट सॉन्ग लागलं आणि मी माझा डान्सचा किडा बाहेर काढला. कारण की मला डान्स करायला खूप आवडतं. जेवढे माझे फ्रेंड सर्कल आहे, नातेवाईक आहे, हे सगळ्यांना माहिती की मी उत्कृष्ट अशी डान्सर आहे. मी कॉलेज लेवलला भरपूर असे डान्स केले, त्यामुळे माझं तो किडा तो कधी असा बाहेर येईल सांगता येत नाही. एरवी मी घरामध्ये तर असे आमची इतका धिंगाणा चालू असतो मुलांसोबत ना की सांगूच शकत नाही. सो माझी मुलंही मस्तपैकी एन्जॉय करतात. घरात एक संगीताचं वातावरण मी बांधूनच ठेवलं आहे. कधी गाणे म्हणणं, कधी काय म्हणणं, कधी डान्स करणं, जेणेकरून जी पॉझिटिव्ह एनर्जी राहते मुलांमधली ती बाहेर येते. सतत खेळ, गाणे, मोबाईल ह्या गोष्टीपैकी शारीरिक आतमधून येणारी एनर्जी ही वेगळीच असते. सो माझं फेवरेट सॉन्ग लागलं, त्याचा मी मस्त आनंद घेतला आणि थोड्या अंतरावर म्हणजेच भवानी पेठला गेल्यानंतर 40 वर्ष जुनी अशी तिथली शशिकांत डेअरी होती. हे मला म्हणत चल आपण खूप दिवसानंतर आलो आहे दोघं, तर इथून जाताना एक लस्सी घेऊया म्हणून त्यांनी मलाई लस्सीचे 2 ऑर्डर केले आणि त्यांना घेता जवळपास 15 मिनटं लागली, कारण की गर्दीच एवढी अफाट होती आणि ती आम्ही मस्तपैकी दोघांनी एन्जॉय केली. मस्तपैकी मलाईचा पहिला लेअर होता आणि मस्त खालेली अशी गाढी अशी लस्सी होती. सुंदर असं एकदम आम्ही त्या लस्सीचा आनंद घेतला. त्यानंतर थोड्या अंतरावर आम्ही गेलो शांती हार्डवेअरला. इथेच आम्हाला घ्यायचे होते काही हँडल. सिलेक्शनची पार्ट आले. आता आपण म्हणतो की असे हे काय नॉर्मल कुठूनही घेऊ शकतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी अतिशय ह्यूज ऑफ व्हरायटी असतात. मला वॉर्डरोबला घ्यायचे होते, मास्टरच्या वॉर्डरोबला, मुलांच्या वॉर्डरोबला, लॉफ्ट होत्या लॉफ्टला घ्यायचे होते, किचनचे ट्रॉलीला 2 घ्यायचे होते आणि असेच काही बॉक्स केले होते मी. त्या बॉक्ससाठी मला घ्यायचे होते 4. सो असे नोजवर दिले होते. आता माझ्या जे वॉर्डरोबचं कॉम्बिनेशन ग्रे सिल्वर असं होतं, तर मला सिल्वरमधून टचअप हवे होते. सो ह्या सगळ्या ज्या व्हरायटी बघत असताना तुम्ही जेव्हा जाशाल ना, त्याच्यामध्ये प्लास्टिकपासून सगळ्या व्हरायटी होतात. तर त्याच्यामध्ये जे त्यांची हाईट असतात ती 6 mm, 6 इंच, 10 फूट असं ह्या मिनिमम राहतात. आता हे छोटे बघा, हे छोटेसुद्धा इतके सुंदर होते. हे 1 ड्रॉवरचे, आपण जे म्हणतो काय आपण जायचे 10-20 रुपयाचे हँडल आणायचे आणि होऊन जाईल, तर असं बिलकुल नव्हतं माझं. कारण मी कोणत्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करतच नव्हते. कमी किमतीचा असो किंवा जास्त किमतीचा असो हा प्रश्न नव्हता. प्रश्न असा होता की प्रत्येक गोष्टीला पैसा घालायचाच आहे, कमी असो किंवा जास्त असो, तर त्याच म्हणजे कॉस्टमध्ये व्यवस्थित कशा प्रकारे भेटेल हा माझा अट्टहास नेहमी राहतो. तर हे जे हँडल होते यापैकी काही मी ड्रॉवरसाठी निवडले होते, जेणेकरून जे छोटे ड्रॉवर असतात, जसं की मेकअप सेट असतो त्याचा एक ड्रॉवर असतो, ड्रेसिंग असतो त्याचा एक ड्रॉवर असतो, आपले छोटे कबर्डचे ड्रॉवर्स असतात तेही असतात. माझं आता विंडो साईडची सिटिंग अरेंजमेंट मी केली. आता विंडो साईडची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे ते मी नेमकं होम टूर तुम्हाला दाखवेल, त्यावेळेस तुम्हाला हे लॉफ्टी हे छोटे ड्रॉवरचे हे मी दिसेल तुम्हाला कशा प्रकारे मी घेतले आहे. सो फायनली काही डिस्कशन त्यांच्यासोबत केले आणि त्यांच्या शॉपमध्ये आम्हाला मिनिमम जेवढे हार्डवेअर पाहिजे होते ते भेटले, पण काही गोष्टी अशा होत्या की आम्हाला सुटेबल पाहिजे होत्या. सो मेन म्हणजे सुटेबल म्हणजे मुलीचं रूम जे आहे, मुलांची रूम मी कार्टून टाईप थीम केली आहे. म्हणजेच तिचा पूर्ण बेडरूमचं मी स्ट्रक्चर हे बार्बी डॉलच्या याने सेट केलं आहे. म्हणजे तिला असा लुक वाटेल की माझी रूम आहे
आणि मुलगा आहे तो ब्लू आणि पिंकच्या कॉम्बिनेशन मी पूर्ण असा सेटअप त्यांच्या बेडरूमचा केला आहे, जेणेकरून ती त्यांचीच रूम आहे आणि त्यांना फील होईल की आपली हक्काची रूम आहे. अशी रूम म्हणून रूम वाटणार नाही, प्रेशियस त्यांच्यासाठी एक वेगळी वाटेल. सो त्यांच्या रूमला साजेसे हँडल कसे असतील, नोब कसे असतील हेच मी चेक करत होते. मुळात मी बार्बीचं शोधत होते, पण मला ह्या सगळ्यामध्ये बार्बीचं काही सापडलंच नाही. तसंच मी दुसऱ्याही 2-3 शॉपमध्ये गेले टिंबर मार्केटच्या, पण तिथंही मला काही बार्बीचे सापडलेच नाही. मग त्यातले मी सगळ्यात पहिले चूज केले की आपल्या वॉर्डरोबला कशा प्रकारे होईल. आता वॉर्डरोबला मी सिल्वर आणि गोल्डन अशी थीम केली होती. त्यातले गोल्डनचे जे आहेत ते गोल्डनचे मी काय बघितले. आता हे जे हँडल होते हे प्रीमियमचे होते. तुम्ही यामध्येही तुम्हाला असं वाटेल प्रीमियम, प्लॅटिनम खूप सारे प्रकार असतात. सो त्याही तुम्ही चौकशी करा. प्रश्न पैशाचा कधीच नसतो, प्रश्न असतो आपण जी गोष्टी घेतो आहे, ज्या पैशात घेतो आहे त्या पैशामध्येही तुम्ही व्हरायटी चेक करत चला. असं नाही की तुम्ही 15 रुपयाची गोष्ट घेतली, 15 रुपयाची काय ती कमी पैशाची आहे मग ही घ्या आणि निघा, बिलकुल नाही. तर त्या गोष्टीमध्येही तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी भेटतील. सो हेच गोष्टी घेणार ती एकदम व्यवस्थित घ्या, कारण की एका पैशामध्ये पण 17 असे डिस्ट्रीब्युशनचे डिव्हिजनचे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट असतात. त्यामुळे थोडंसं क्युरियस राहा तुम्ही. सो हे जे सिल्वर बघताय तुम्ही हँडल, ह्या सिल्वर हँडलपैकीच मी एक स्वतःच्या वॉर्डरोबसाठी केलं आणि जेणेकरून मुलांच्या वॉर्डरोबसाठी 6 mm घेतली. बट माझं मेन होतं की मला बार्बीचं हँडल पाहिजे होतं. ते बार्बीचं हँडल मला इथे कुठेच भेटलं नाही. इव्हन टिंबर मार्केटच्या 3 ते 4 शॉपमध्ये मी भेटले, मला तिथेही नाही भेटली. फायनली मला समजलं की हे ऑर्डर करावं लागतं आणि ऑर्डर केल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर येत असतात. पण प्रश्न असा होता की माझ्याजवळ एवढा वेळही नव्हता, कारण ही जी हँडलची गोष्ट होती आमच्या डोक्यातून कसं गेले आम्हाला बिलकुलच कळालंच नाही. कारण की कुठपर एवढे काम सगळं होऊन गेलं आणि सगळ्यात शेवटी आमच्या लक्षात आलं की आम्ही घरातले हँडलच आणणं विसरलो. सो हा आमचा गोंधळ प्रेशरचा अशाच झालं. त्यात टँडम घ्यायचे होते. किचनचं हे टँडमही घेतलं, कारण की हे ऑर्डर केलेलं होतं आम्ही 2 वीक पहिले आणि ते फायनली आज आलं होतं. सो या टँडम मी सोबत घेऊन जाणार होतो. अतिशय सुंदर, कारण की नॉर्मली आपले याचे पण होते जे म्हणतात ना आपले जे चेनचे याचे, पण ते मला घ्यायचेच नव्हते. मला टँडमपैकीच हवं होतं, जे मी सिलेक्ट केलं आणि त्यांना ऑर्डरला 2 वीक पहिले दिले. त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे बार्बीचं हँडल बघण्यासाठी. सो इथं आम्हाला भेटलं. तिथून गेल्यानंतर टिंबर मार्केटमधूनच संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य इतका सुंदर प्रकारे खाली गेला होता ना की ते मला कॅच करावंसंच वाटलं. हे आहे पूर्ण टिंबर मार्केट. इथं तुम्हाला जे नाही त्या गोष्टी भेटतील. त्यामुळे मी सगळ्यांना परत तेच सांगत आहे की टिंबर मार्केट हे होलसेल दराचं मार्केट आहे. तिथं तुम्ही कुणीही जा, तुम्हाला हव्या त्या प्राईजमध्ये भेटेल. आणि हे बघा, याला एक म्हणता येईल ह्या टिंबर मार्केटमध्ये पूर्णपणे मंदिराचे गोडाऊन, याला म्हणतात मंदिराचे गोडाऊन. अतिशय 500 रुपयापासून चालू होणारं मंदिर, होय 500 रुपयापासून होणारं चालू मंदिर इथं आहे. स्पेशली सागवान. हे बघा, हेच आहे सिंहासन. या सिंहासनापैकी आम्ही मागच्या वीकमध्ये एक घेऊन गेलो. हे जे मंदिर बघताय, कोणी आरसे लावत असेल, मिरर म्हणता आपल्या बेसिंगच्या वर, त्याचे सुद्धा हे गोल असे यांनी केलेले आउट होते. हे सगळं जे मार्केट सध्या बघताय हे टिंबर मार्केटमध्येच आहे. त्यापैकी आम्हाला आता एक श्री स्वामी समर्थाचं बॅकग्राऊंड मंदिराला द्यायचं होतं, म्हणजेच ॲक्रेलिक करायची होती. सो आता तेच बुक झाल्यानंतर, हँडल बुक झाल्यानंतर आम्ही निघालो होतो ॲक्रेलिक बुक करण्यासाठी. त्या ॲक्रेलिकची स्पेशली मंदिराच्या दुकानामध्ये केले जाते. तिथे गेलो, तिथल्या ॲक्रेलिक बघितल्या ह्या प्रकारे, आणि एंट्रन्स लॉबीला एक्झॅक्टली वरसुद्धा आम्हाला काही गोष्टी करायच्या होत्या. सो तीही ऑर्डर द्यायची होती, त्याही दिल्या. अशा प्रकारे पूर्ण आम्ही आजचा दिवस युटिलाइज ह्या सगळ्या गोष्टीसाठी झाला. पण तरीही जी डिझाईन मला हवी होती ती त्यांच्याकडे नव्हती, म्हणून आम्ही होल्डवर ठेवलं आणि फोनवर तुम्हाला देऊ म्हणून आम्ही त्यांना असं कन्फर्म केलं. सो हे सगळे जे तुम्ही मंदिरं बघताय हे कस्टमाइज मंदिर आहे. मोठे मोठे होलसेलचे दुकानं आहे या टिंबर मार्केटमध्ये. कुठेही तुम्हाला कोट्या प्रमाणाचं दरवाजे, हे बघा लाकडी दरवाजेही इथे भेटतात. सो A1 क्लासचं असं प्रीमियम फर्निचर फक्त ह्या टिंबर मार्केटमध्येच होतं. आणि इथूनच सब सिटीलासुद्धा सप्लाय केला जातो, म्हणजे दुसऱ्या गावाच्या सिटीलाही इथूनच सप्लाय केला जातो.
सो असं आहे आमचं पुण्याचं हे टिंबर मार्केट. आणि हा होता टिंबर मार्केटचा माझा शेवटचा ब्लॉग, कारण की ऑलमोस्ट आमचं सगळं काम आता झालेलं आहे. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेत. बाबा.